एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत इंग्लिश कसे बोलावे पार्ट 4। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी मला प्रॉमिस करा की तुम्ही आजचा व्हिडिओ बघण्याच्या आधी कुठेच जाणार नाही आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की पार्ट 4 मध्ये तुम्ही बेसिक इंग्लिश बोलू शकणार आहात। तर बघा, तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बघा, आता आपण सगळे मित्रचे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण की अशाच इंग्लिशच्या व्हिडिओ करता। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर बघा मित्रांनो, आपण पहिल्या पार्ट मध्ये काय शिकलो होतो आता तर बघा सर्वात पहिल्या पार्ट मध्ये आपण काय काय शिकलो होतो। बघा, पहिला पार्ट बघायला कोणीच जाणार नाही, कारण की हाच व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि पहिल्या पार्ट पासून तर चौथ्या पार्ट पर्यंत आपण या व्हिडिओ मध्ये नीट रिव्हिजन घेणार आहे। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर बघा, पहिल्या पार्ट मध्ये आपण काय काय शिकलो होतो मित्रांनो, कोणीच कुठे लक्ष देणार नाही, सगळे इकडेच लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेटिव्ह प्लीज। तर बघा, आता सर्वात पहिले आपण काय शिकलो होतो, आय, वी, यू, he, she, it, they। तर बघा, अशा प्रकारे आपले वापरला जात होतं। आता एक तर आपलं सगळं बेसिक आहे, आय, वी, यू, ही, सी, इट, दे। आता हे सगळं आपलं बेसिक आहे। आता सगळ्यांनी उभं राहायचंय, खडे हो जाओ। तर बघा, आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आता आय जो राहतो तो कशा करता वापरला जात होता, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही। मी तरी तुम्हाला परत एकदा सांगून देतो। बघा, आता आयच्या समोर आपण काय वापरत होतो, एम, म्हणून इथे घेतला एम, कारण की आय जर असला तर आय ला एम वापरला जातो। ओके, तर बघा, आता पुढचा आपण बघूयात। तर बघा, कोणीच कुठेच जाणार नाही, हे सगळे आपल्या व्हिडिओ मध्येच थांबणार आहे। तर बघा, आता पुढे जाऊया। तर बघा, आता आपला काय वापरला जातो, म्हणजे समोर एम वापरला जातो। तर याच्या नंतर काय होता, वी जो होता त्याच्या समोर आय करता वापरला जातो मित्रांनो, आर। तर बघा, म्हणून मी इथे घेतला आर। यू समोर पण वापरला जातो आर, दुसरे यू समोर पण राहतो आर, नंतर ही समोर इज, सी समोर इज, इट समोर इज, दे समोर आर। जरा हळूहळू सांग, एवढ्या लवकर का सांगतोय। तर बघा, आता कारण की याची आपल्याला जास्त करून गरज नाहीये। तर बघा, पुढे आता बघूयात आपण, म्हणजे गरज तर आहे पण एक बेसिक आहे। हे तर तुम्हाला असं आहे की कधी पाठवून जाऊ शकतं, आणि प्लीज याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। तर बघा, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढला तर बघा, आता आपण पुढचं बघूया। बरेचसे जण असे असतील ज्यांनी की आपला पहिला पार्ट बघितलेला आहे, तर आता आपण पुढे बघूयात। आता आय एम जो आहे त्याला तुम्ही कशा प्रकारे वापरत होते, म्हणत होते आय एम म्हणजे मी आहे। बंद करा हे आता। तर बघा, याला आता बंद करा म्हणूच नका आहे, तरी ज्यांना वर्ड माहित नसेल त्यांना मी एकदा मराठी ट्रान्सलेट करून दाखवतो। तर बघा, आता आय एम म्हणजे काय, मी आहे। बघा, नोट डाऊन करून घ्या, नोट डाऊन प्लीज। तर बघा, आता पुढचं आपण बघूयात। कोणीच व्हिडिओच्या बाहेर निघणार नाही, सगळे इथेच थांबणार आहे। आणि नंतर वी आर म्हणजे काय, वी म्हणजे आम्ही। समजा माझ्या समोर इथे 3-4 आम्ही, तर मी काय म्हणेल, आम्ही। तर बघा, नंतर वी आर, आम्ही आहोत, आम्ही आहोत। नंतर यू आर, हा कशा करता वापरला जातो, तू आहेस। बघा, आता तू आहेस याच्या करता मी या वापरू शकतो, म्हणजे आता यू आर जो आहे तो तू आहेस। म्हणजे अनेकवचन आहे का एकवचन आहे, एकवचन आहे मित्रांनो। बऱ्याचशा मुलांना समजलंच असेल की एकवचन आहे, कारण की ओम ट्युटोरियलचे ऑडियन्स खूप इंटेलिजंट आहे। तर बघा, आता पुढे आपण बघूयात। दुसरा जो यू आर आहे तो वापरला जातो प्लुरल करता, म्हणजेच अनेक वचन करता। तो असतो तुम्ही आहात याच्या करता।
तुम्ही आहात याच्या करता. आणि जो हीच कशा करता वापरला जातो मग? तर बघा आता हीच जो आहे, समजा तुम्ही कोणता मुलगा समजा आहे, तर बघा तो आहे, समजा तुम्हाला जर त्याचं नाव माहित नाहीये तर तुम्ही का त्याचं नाव घेऊन बोलणार का? नाही. तर हा वापरला जातो तो आहे याच्या करता. तर बघा समजा मला त्याचं नाव माहित नाहीये पण त्याचं काम काय हे जर माहिती, तर मी काय म्हणणार आहे? तो डॉक्टर आहे. अशा प्रकारे मी याला वापरणार आहे. तर बघा आता पुढे बघूयात. आता म्हणजे हीच कशा करता वापरला जातो? तर तो आहे याच्या करता. तर बघा आता पुढे बघूयात. सी इज हा जो राहतो तो वापरला जातो ती आहे याच्या करता. नंतर इट इज जो आहे, आता इथपर्यंत आल्यावर ज्या वस्तूमध्ये जीव नाही तिला आपण इट इज वापरत असतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल चेअर, टेबल अशा प्रकारे वापरण्यात येतो. इट इज कशा करता वापरला जातो मग? ती एखादी वस्तू आहे. म्हणजे याच्यात जर ती पण आलं, तो पण आलं, काही पण आलं तर याच्यात इट इज वापरायचा आहे. पण केव्हा वापरायचा आहे? जेव्हा त्याच्यात एखाद्या वस्तूचा संबंध आला असेल. ओके, तर बघा ती एखादी वस्तू आहे. तर आता दे आर हा कशा करता वापरला जातो? ते आहे याच्या करता. ते आहे. तर बघा आता हे सगळं आपलं क्लिअर झालेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या लवकर, काढायचा असेल तर. बघा आता तर आपण आता पुढचं बघूया. तर बघा मित्रांनो, मी एवढं पटपट लवकर लवकर तुम्हाला का सांगतोय? कारण की आपलं हे ना पहिल्या पार्ट मध्ये शिकवून झालेलं आहे. आणि तुम्हाला जर पहिला पार्ट बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता. तर बघा पुढे चलूयात. आता काय कशा करता वापरलं जात आहे? रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नाही. तर बघा मित्रांनो, तुम्हाला कोणती गोष्ट आवडत असते, कोणती गोष्ट आवडत नसते. आप किसी चीज को लाइक करते हो, किस चीज को अनलाइक करते हो? तर बघा म्हणजे जी गोष्ट आवडते तिला आपण काय म्हणतो? लाईक असं म्हणतो. लक्षात ठेवायचंय कायम, कारण की तुम्हाला कधीच ते विसरायचं नाहीये. आणि तुम्ही अनलाईक कशाला म्हणता? जी गोष्ट तुम्हाला आवडत नाहीये तिला तुम्ही म्हणता अनलाईक, किंवा डायरेक्ट डिसलाईक सुद्धा म्हणून टाकता. तर बघा पुढे आपण बघूयात. समजा तुम्हाला जर काही आवडत असेल, समजा तुम्हाला जर मोबाईल दिला तर तुम्ही असं म्हणणार आहे का मला मोबाईल आवडत नाही? नाही, बिलकुल येऊन घ्या. तर बघा पुढे आपण बघूयात. तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे असते, कोणती गोष्ट नको असते? आप किस चीज को पसंद करते हो, किस चीज को पसंद नहीं करते हो? आप कोई चीज चाहते हो, कोई चीज नहीं चाहते हो? तुम्हाला कोणती गोष्ट पाहिजे असते, कोणती गोष्ट नको असते? पाहिजे असली तर तिला म्हणता वॉन्ट, आणि याचं ऑपोजिट अनवॉन्ट. म्हणजे बघा आता मी तुम्हाला सांगतो, वॉन्ट अनवॉन्ट म्हणजे समजा तुम्हाला जर कोणी फॉर एक्झाम्पल मोबाईल, तुम्हाला जर मोबाईल दिला तर तुम्ही त्याला वॉन्ट कराल का अनवॉन्ट कराल? तर बघा वॉन्ट कराल, कारण की मोबाईल हा तुम्हाला आवडतो. का? कारण की त्यांनी तुम्हाला सवयच लावलेली पाहिजे. तर बघा पुढे बघूयात आता. वॉन्ट अनवॉन्ट अशा प्रकारे आपलं होत असतं. तर आता आपण पुढे चलूयात. जे की आपलं दुसऱ्या पार्ट मध्ये झालं होतं त्याला आपण कशा प्रकारे बोलायचं हे आता बघूयात. पहिले आपण काय शिकलो? आता याच्या आधी काय शिकलो? कोणाच्या लक्षात आहे? सगळ्यांच्या लक्षात आहे. काय शिकलो? तर आय एम वी आर शिकलो. याला तुम्ही नोट डाऊन पण केलेलंच असेल तर बघा वाचून घ्या एकदा, कारण की नोट डाऊन करणं आहे ना, म्हणजे एक्सप्लेन करणं झाल्यावरच नोट डाऊन करा, कारण की तुमच्या लक्षात पण यायला हवं. तर बघा आता पुढे आपण बघूया. जे की आपलं होतं आय एम वी आर, ते जे होतं. आता तुम्ही आय म्हणजे मी आहे असं बोलूच नका. आता डायरेक्ट आयला आय म्हणा. आय. बघा उभे राहा, सर्वांनी उभे राहा, कडे हो जाओ. बघा बोला काहीतरी, बोला आय. बोलता नाहीये तुम्ही अजूनही, मला माहित आहे तुम्ही नाही बोलताय अजूनही. बोला आता आय. तर बघा आय बोलले. आय म्हणजे कोण असतो? मी असतो. पण आता डायरेक्ट आय म्हटलं म्हणजे तुम्हाला मराठीत बोलायची गरजच राहणार नाहीये. समजा तुम्हाला काय बोलायचंय आता? मी मुलगा आहे. यापैकी एक गोष्टी तर प्रत्येकालाच माहिती आहे, मी
मुलगा, तसंही आपण पहिल्या पार्ट मध्येच या बेसिक गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. लाईव्ह मध्येच एकदा झालेल्या आहेत. बघा, लाईव्ह आपण दर रविवारी 6:30 वाजता घेत असतो. केव्हा? प्रत्येक संडेला आपण लाईव्ह 6:30 वाजता घेत असतो. तर बघा, तुम्ही मला तिथेच क्वेश्चन विचारून मी डायरेक्ट लाईव्ह मध्येच तुमचं आन्सर देऊ शकतो. त्याच्यामुळे रविवारी प्रत्येकाने आपल्या लाईव्ह मध्ये जॉईन व्हा. तर बघा, पुढचा आपण बघूया. मी मुलगा आहे. आता मीला इंग्लिश मधून काय म्हणतात? आय. म्हणून मी ते काय केलं? आय घेतला. बघा, आता थोडं हळूहळू सांगतोय असं मला वाटतंय. पुढे बघूयात. आता मी पहिला घेतल्यानंतर आपण काय करतो? आता शेवटचा घेतो. आय लागला म्हणजे आयला आपण काय घेतला होता रे? एम घेतला होता मित्रांनो. म्हणून आपण काय केलं आता? एम. आय एम. नंतर आता सेंटेन्स सिंग्युलर म्हणजे आता एक मुलगा आहे. बघा, सर्वांनी एकदम माइंड फ्रेश ठेवून इकडे बघायचंय. एक मुलगा म्हणजे आता काय? बरेच जण आहे ना, म्हणजे 99% जणांनी याला वन बॉय म्हणलं असेल. बट दिस इज रॉंग. बघा, आता इकडे बघा. एक मुलगा म्हणजे आता आहे ना, एक करता आपल्याला वननी वापरायचा आहे मित्र. तर काय वापरायचं आहे मग? आता अ वापरायचा आहे. म्हणजे इथे लावलं अ, नंतर मुलगा. याला इंग्लिश म्हणून काय म्हणतो आपण? बॉय म्हणत असतो. अ बॉय म्हणजे आता एक मुलगा, अ बॉय. अशा प्रकारे आपण वन बॉय न म्हणता याच्यात एक मुलगा दाखवण्यासाठी अ बॉयचा वापर करत असतो. ओके, तर आता चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलेलं आहे. तर आता म्हणून आपण एक मुलगा आहे असं दाखवण्यासाठी याच्यात आहे ना अ चा वापर केला मित्रांनो. आणि नंतर मुलगा याला इंग्लिश मधून आपण काय म्हणत असतो? तर बॉय म्हणत असतो. आता डायरेक्ट तुम्हाला जर आय एम अ बॉय अशाची आपण काय केली? आता इंग्लिश साऊंड आपली तयार झाली. अशा प्रकारे वी आर अ गर्ल्स, वी आर बॉय, आम्ही मुले आहोत. यू आर बॉय, तू मुलगा आहेस. समजा एक्झाम्पल देतोय, तुम्ही मुलगी असाल तरी. तर बघा, आता समजा मी म्हणलं दे आर गर्ल्स, सॉरी ते येतात याच्यात गर्ल्स येणार. तर बघा, दे आर बॉईज अशा प्रकारे तयार होणार आहे. म्हणजे आता प्लुरल सेंटेन्सला आपण काय करत असतो? यसचा वापर करत असतो. ओके, तर आता आपण पुढचं सुद्धा बघूया. तर आता आपण पुढचं बघूया. बघा, आता माय, युअर, युअर आपण दुसऱ्या पार्ट मध्ये शिकलेलो आहे. तर आता आपण थोडीशी ना मोठे सेंटेन्स घेऊयात. कारण की बरेचसे जण विचार करत असतील मोठे सेंटेन्स नाही येते तू. तर बघा, आता पुढे आपण बघूयात. आता मी वर्तमानपत्र वाचत आहे. आता बघा, 4 अक्षरी जर शब्द असेल तर आता त्याच्यात अ लावायचा आहे. पण समजा मी जर म्हणलं तू माझा भाऊ आहेस, तू माझा मित्र आहेस, अशा शब्दामध्ये अ चा वापर नाही करावा लागेल. का ते मी नंतर सांगेन, पण पहिले हे तर बघून घ्या. आता तर बघा, मीला इंग्लिश मधून काय म्हणतात? आय म्हणतात. म्हणून मी ते काय केलं? आय घेतला. किती सेंटेन्स आहे? म्हणजे 1 2 3 4. तर बघा, 4 आहे टोटल. प्रत्येकाला समजा मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. आता 1 2 3 4. सर्वात पहिले आपल्याला काय करायचं असतं ना, तर करता करताच राहतो. म्हणजे सब्जेक्ट मध्ये वापरला जातो. म्हणजे आता क्रिया करणारा कोण आहे? मी. म्हणजे समजा मी वर्तमानपत्र वाचत आहे. कोण वाचतोय? मी वाचतोय. म्हणजे आता आय 1 पहिलाच राहतो आय. मीला इंग्लिश मधून आय म्हणतात. म्हणून मी ते काय केलं? आय घेतला. पहिला घेतल्यानंतर ना दुसऱ्याने घ्यावा लागेल. 2 जर महत्वाचे शब्द असले तर 2 घ्यावे लागतात. कशा प्रकारे होतं हे मी पुढे सांगणारच आहे, पण प्लीज वेट. तर बघा, आता पुढे बघूया. आय. आता पहिला घेतल्यानंतर आपण शेवटचा घेतो. आय लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून काय म्हणणार आहे? एम. म्हणजे पहिला घेतला, चौथा घ्यायचा आहे. म्हणून मी ते लिहिले 4. इंग्लिश मध्ये अशा प्रकारे चौथा येणार आहे. आय एम. नंतर आता एवढं झालं की मग आपण काय करतो? असे पहिलं जातो, चौथा घेतो. नंतर आता असे उलटे येतो.
म्हणजे तिसरा घेऊ, नंतर दुसरा घेऊ. म्हणजे आता मी काय केलं, आय एम वाचतला इंग्लिश मधून, मग मी काय म्हटलं, रीडिंग. आता वर्तमानपत्र एक का दोन आहे? एक माणूस दोन वर्तमानपत्र कसं काय वाचेल? तर बघा आता अ म्हणजेच एक आहे म्हणून अ लावायचा आहे, म्हणून मी ते अचा वापर केला. नंतर रीडिंग अ, आय एम रीडिंग अ. नंतर वर्तमानपत्राला इंग्लिश मधून काय म्हणतात मित्रा? तर न्यूज पेपर असं म्हणत असतात. न्यूज पेपर. हे झालं आपलं न्यूज पेपर क्लिअर. तर बघा आता आपण एकामध्ये दोन घ्यावे लागतात, दोन कर्ते असतात ते आपण पाहूया. माझे वडील वर्तमानपत्र वाचत आहे. आता बघा याच्यात काय, माझे वडील. माझेला इंग्लिश मधून काय म्हणतात? माय, म्हणून मी ते घेतला मित्रा, माय. आता आपण काय करतो, काय सांगितलं होतं मी तुम्हाला, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. पण याच्यात काय ना, आता माझे वडील, माय इज असं करून चालणार नाही. तर मग आता मला काय घ्यावं लागेल? तर बघा इथे काय करावं लागेल, याच्यात येणं दोन्ही. माझे वडील याच्यात फक्त मीच होता, पण याच्यात येणं दोन महत्वाचे शब्द आहेत, माय. म्हणून वडीलला इंग्लिश मधून म्हणलं फादर, माय फादर. नंतर आता एवढा करता आपण काढला त्याच्यातून. नंतर आता यांना सगळ्यांना सोडून द्यायचा आणि शेवटचा घ्यायचा, माय फादर. अशा प्रकारे जर वर्तमानपत्राहून काही असेल ना, माय फादर वगैरे आलं असेल, माय मदर, माय सिस्टर, माय ब्रदर, माय फ्रेंड, अशा प्रकारे जर असेल तरी इज वापरला जातो, माय फादर इज. एवढं झालं. आता आपण उलटे चालत येऊ. नंतर वाचतला इंग्लिश म्हणून काय म्हणतात? रीडिंग म्हणतात, म्हणून मी ते घेतलं रीडिंग. नंतर वर्तमानपत्र याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो मित्रांनो? न्यूज पेपर म्हणतो, न्यूज पेपर. तर बघा आता एवढंच आपण आजच्या व्हिडिओ मध्ये घेऊ, कारण की व्हिडिओ आपल्याला जास्त लेंथचा करायचा नाहीये. तर आता व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला. आता आपण डायरेक्ट आहे ना इंग्लिश मधून काय म्हणू शकतो मग? माय फादर इज रीडिंग द न्यूज, माय फादर इज रीडिंग द न्यूज पेपर, आय एम रीडिंग द न्यूज पेपर. मी वर्तमानपत्र वाचतो आहे. आय एम वॉचिंग द मोबाईल, मी मोबाईल पाहतो आहे. अशा प्रकारे आपण काही क्लिअर करू शकतो मित्रांनो. दे आर माय हाऊस, ते माझं घर आहे. अजून ही इज माय मोबाईल, तो माझा मोबाईल आहे. सॉरी, ही इज नाही वापरला जात, कारण की मोबाईल मध्ये थोडी जीव आहे मित्रांनो. तर मग काय वापरला जाणार आहे आपला? इट इज अ मोबाईल. अशा प्रकारे आपला तयार होणार आहे. तर बघा आता तुम्हाला हा व्हिडिओ खूप चांगला आवडला असेल आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा वाटला असेल. तर आता मग आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनपर्यंतही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलवर नवे आले असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.